पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले। एका बाजूला अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठं नुकसान झालंय आणि दुसऱ्या बाजूला ई-केवायसी वेबसाईट बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण होत नाहीये। परिणामी शासनाचे अनुदान खात्यावर येऊनही शेतकऱ्यांना लाभ मिळू शकत नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचा पाहणी दौरा करून प्रशासनाला तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले। तर बोईसरचे आमदार विलास तरे यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना सरसकट आणि तात्काळ मदत द्यावी अशी जोरदार मागणी केली। दोन्ही आमदारांच्या पुढाकारामुळे आणि मंत्र्यांच्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। एक 10 दिवसापूर्वी जी अतिवृष्टी झाली अशाच पद्धतीने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आता सुद्धा भात कापले गेले। भात कापल्यानंतर त्या ठिकाणी ते पूर्णपणे पाण्याखाली जास्त पावसामुळे अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी ते भात भिजला गेला आणि परिणामस्वरूप काय झाले की पुन्हा त्याला अंकुर आले आणि म्हणून जसं मराठवाड्यातील ज्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं तिथल्या शेतकऱ्यांचं त्यांना NDRFचा जो काही नाम्स होता तो नाम्समध्ये त्यांनी बदल केला। शिवाय 2 हेक्टरचे जे नुकसान झालं असेल तर त्याच्यापेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळत नव्हती, परंतु आता 3 हेक्टरपर्यंत महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी नुकसान भरपाईची स्थिती आणली आणि ह्याच धर्तीवरती जसं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते तशीच पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा NDRFचे नियम शिथिल करून त्या ठिकाणी त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। सारणीपासून तर आपलं दाभोणपर्यंत आणि इतर गावांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मी पाहणी केली। त्या भागातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे आणि शासकीय अधिकारी तहसीलदार असेल, BDO असेल आणि अन्य आपले काही अधिकारी आहेत, सर्कल असतील, तलाठी असतील, यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष पाहणी केली आणि खरोखरच आज जे नुकसान झालेले आहे त्याला 100% नुकसान भरपाई द्यावी। दुसऱ्या बाजूला हा जे आसमानी संकट आहे, परंतु गेल्या महिनाभरापासून जी शेतकऱ्यांची KYC फॉर्म जोडणीची वेबसाईटच बंद आहे। नाही, या संदर्भामध्ये मी जिल्हाधिकारी मॅडमला त्या ठिकाणी फोन करून सांगितलं होतं। काही टेक्निकल अडचणी जरूर आहेत, परंतु त्यांनी त्याला एक पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जे आपले सेंटर आहे बरं त्या सेंटरला त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे पर्यायी व्यवस्था आपलं दिलेली आहे आणि मला वाटतं काही त्याच्यात अनेक KYC बनवताना सुद्धा त्या ठिकाणी कंपल्सरी आपलं पॅन कार्डची मागणी केली जात होती। ते पॅन कार्डसुद्धा त्यांनी त्याच्यात शिथिलता केलेली आहे आणि शिवाय या ठिकाणी कृषीशी संबंधित असलेले कृषी जे कार्ड जे आहे ते कार्ड मागितल्याशिवाय सुद्धा त्या ठिकाणी त्यांना म्हणजे आपलं त्याचा बेनिफिट मिळत नव्हता। ते सुद्धा त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्याला शिथिलता आणलेली आहे।